मसाला खिचडी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण ही खानदेशी पद्धतीची मसाला खिचडी एकदा तुम्ही बनवून पहा। साधी खिचडी तुम्ही मुळीच करणार नाही, इतकी भन्नाट ही खिचडी असते। रामराम मंडळी, आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत मसाला खिचडी आणि यासाठी मी बाजारात जाऊन मस्तपैकी रसरशीत टोमॅटो आणि मस्तपैकी वांगे आणलेले आहेत। वांगे हे महत्त्वाचे आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, तिच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे। तर 2.5 वाट्या तांदूळ मी इथे घेतलेले आहे। कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता। इथे मी चुन्नोर तांदूळ वापरलेला आहे। 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी मी डाळ घेतलेली आहे। तुम्ही कशाल्या प्रमाणामध्ये डाळ आणि तांदूळ घेता त्या प्रमाणात तुम्ही डाळ तांदूळ घेऊ शकता। आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आतापर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच पद्धतीच्या ज्या विदर्भाच्या आणि खानदेशी रेसिपीज आहेत ते मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत राहते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आता एक कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मी साधारणतः 4 मोठ्या पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला बाकीचे मसाले त्यामध्ये घालायचे आहे। अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 जाडसर कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। त्यानंतर एक मी चक्री फूल घातलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। एक मोठा कांदा कापलेला टाकायचा आहे, एक टोमॅटो आणि बटाटे जे आहे त्याचे सालं काढून घेतले, त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यासोबतच एक मोठं वांगं घेतलेलं आहे, त्याला पण स्वच्छ धुवून मी कापून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडासा कढीपत्ता, शेंगदाणे घ्यायचे आहे 3 टेबलस्पून तरी शेंगदाणे याच्यामध्ये घ्यायचे, कारण खानदेशी खिचडीमध्ये वांगं आणि शेंगदाणे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट असतो, तो तुम्हाला घालायचा आहे। त्यानंतर हे छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यात मसाले घालूया। अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद घालते आहे, 1 चमचा धणे पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे खानदेशी गरम मसाला घालते आहे। आता हा खानदेशी गरम मसाला जो आहे हा सिक्रेट रेसिपी आहे, यामुळेच या खिचडीला अगदी भन्नाट चव येते। सर्व मसाले छान प्रकारे आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। आता कोणाकोणाला मसाला खिचडी आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। आता जितक्या वाट्या आपण पाणी घातलेलं आहे, म्हणजे डाळ तांदूळ आपले जितक्या, समजा 5 वाटी पाणी तांदूळ झाले असतील तर आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण धुतलेला जो तांदूळ आहे, डाळ तांदूळ, तो आपल्याला घालायचा आहे। आता खानदेशी मसाला खिचडी कढीसोबत अतिशय छान लागते। आता खानदेशी कढीची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये कढी लिहा, मी तुमच्यासाठी कढीचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट टाईमला नक्कीच बनवेल। आता ही जी खानदेशी खिचडी आहे ही इतकी भारी असते चवीला की खानदेशमध्ये जवळपास प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी हा जो मेनू आहे तुम्हाला दिसेल, कारण ही इतकी भन्नाट चव असते आणि याच्यामध्ये आपण इतक्या भरपूर भाज्या घालतो की ही इतकी पौष्टिक बनलेली असते। आता सर्व छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे, ही महत्त्वाची स्टेप आहे। उकळी येऊ आल्यानंतरच आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर आहे ना भन्नाट चवीची मसाला खिचडी। मग रेसिपी आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर आपली खिचडी गरमागरम तयार आहे। आता ही खिचडी गरम गरम कढीसोबत आणि खानदेशी लोणच्यासोबत छान लागते। खानदेशी पद्धतीच्या लोणच्याचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। हे लोणचंसुद्धा या खिचडीसोबत भारी लागतं आणि खूप टेस्टी ही टेम्पटिंग खिचडी बनलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान आहे, माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे। अतिशय भन्नाट चवीची ही जी खिचडी आहे तुमच्या घरी नक्की ट्राय करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।